सोलापुरात शेतीच्या वहिवाटीवरून झालेल्या वादातून पोटच्या लेकरानेच आपल्या आईला संपवल्याची धक्कादायक घटना आहे। याबाबत परदेशात राहणाऱ्या मुलीचा फोन आल्यानंतर ही घटना उघडकीस आली। शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून जन्मदात्या वृद्ध आईची तिचाच मुलगा, सून आणि व्याही मिळून हत्या केली। धक्कादायक घटना घडली आहे। लक्ष्मी उर्फ शोभा नारायण महाडिक, वय 62 असे खून झालेल्या वृद्ध आईचे नाव आहे। ही घटना 30 मे रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास मुंगशी तालुका माढा येथे घडली आहे। याबाबत मारुती रामा रेवडे, राहणार रेवडे वस्ती, अनाळा, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयताचा मुलगा दत्तात्रय नारायण महाडिक, सून रजनी दत्तात्रय महाडिक, दोघे राहणार मुंगशी तालुका माढा, व्याही धर्मराज बांगल, राहणार ब्रह्मरगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे। संशयित आरोपी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। वृद्ध लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक यांची गावात 8 एकर शेतजमीन आहे। मृत लक्ष्मी यांना एक मुलगा आणि मुलगी आहे। मुलगी कल्पना धानाजी ढेरे ही विवाहित असून सध्या ती परदेशी ऑस्ट्रिया या देशात नोकरीनिमित्त वास्तव्यात आहे। महिलेच्या पतीचेही 10 महिन्यापूर्वी निधन झाले आहे। आरोपी मुलगा आणि सून हे दोघे पक्क्या घरात राहतात, तर मयत महिलेची सुनेशी पटत नसल्या कारणाने घराशेजारीच एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती। शेतीच्या वहिवाटीवरून मयत वृद्ध लक्ष्मी महाडिक, तिचा मुलगा आणि सून यांच्यात वारंवार वाद होत होते। 6 महिन्यापूर्वी आरोपी मुलगा, सून आणि सुनेचे वडील यांना शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून उसाच्या सरीत महिलेला मारहाण केली। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा।